आणि कुठपर्यंत करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. याच्या अगोदर आपण काय पाहिलं ह्याचा विषयी थोडंसं डिस्कस करू. मानसशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती पाहिली, मानसशास्त्राविषयी डिस्कस केला. त्यानंतर मानसशास्त्राच्या दोन शाखा महत्वाच्या होत्या, एक बाल मानसशास्त्र आणि दुसरं शैक्षणिक मानसशास्त्र. याचं आपण पाहिलं. म्हणजे या ठिकाणी मानसशास्त्राची व्याप्तीचाच हा एक भाग होता, बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र. आता या तिघावरती मिळून या ठिकाणी परीक्षेमध्ये 1 किंवा 2 मार्क येतात, फिक्स येतात, पेपर 1 आणि पेपर 2 ला सुद्धा. त्यानंतर मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती पाहिल्या, म्हणजे वर्तन अभ्यास पद्धती याला आपण म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तन अभ्यास पद्धती आपण पाहिल्या. त्याच्यावरती एक प्रश्न फिक्स असतो, दोन्ही म्हणलं तरी चालेल. आता त्यानंतर अध्ययन प्रक्रिया, अध्ययन संक्रमण, अध्ययन उपपत्ती, अध्ययनावरती परिणाम करणारे घटक, हे 4 घटक सलग करायचे. आणि या 4 घटकावरती आपल्याला 30 पैकी 15 मार्क याच एका टॉपिकवरती आहेत, या 4 घटकावरती आहेत. त्यातल्या त्यात अध्ययनावरती परिणाम करणारे घटक हा 12 मार्काला टॉपिक येऊ शकतं. एकदम 10 ते 12 प्रश्न या टॉपिकवरती येतात, अध्ययनावरती परिणाम करणारा घटक. मग आपल्यासाठी हा महत्वाचा चॅप्टर आहे. मग अध्ययन उपपत्तीमध्ये इथं 2-3 प्रश्न या ठिकाणी उपपत्त्यावरती विचारले जातात. ज्याच्यावरती आपण अध्ययन संक्रमण पाहिलं, अध्ययन प्रक्रिया पाहिली, ज्यामध्ये अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचे वैशिष्ट्ये काय आहेत, हे आपण सगळ्या बाबी पाहिलेल्या आहेत. मग इथपर्यंतचा आपला प्रवास झालेला आहे. आता आज इथं आपल्याला पाहायचंय की अध्ययनाच्या वेगवेगळ्या उपपत्त्या कुठल्या असतात. क्लिअर आहे? एकदम दररोजचा आपण जेव्हा आपण नवीन टॉपिक सुरू करतो तर मागचं कुठपर्यंत झालेलं आहे आणि पुढे कितपर्यंत जाणार आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? आता यामध्ये आपल्याला हे सगळा भाग आपल्याला बघायचा आहे अध्ययन उपपत्तीचा. आपले 2 ते 3 मार्क फिक्स होणार आहेत उपपत्त्यांच्या माध्यमातून. मग आता अध्ययन उपपत्ती म्हणजे या ठिकाणी काय असेल, उपपत्ती किंवा सिद्धांत ज्याला आपण म्हणतो, की वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आपापली एक थेरी असते, एक मत असतो, एक विचार असतो, जे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षक म्हणून सुद्धा. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग थेरीज आहेत. मानसशास्त्रीय भाषेमध्ये त्याची व्याख्या सगळ्यात अगोदर आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मानसशास्त्र काय म्हणतं, अध्ययन उपपत्ती म्हणजे काय. अध्ययन म्हणजे तुम्हाला माहिती झालं की अध्ययन म्हणजे शिकणे आहे. अध्ययन हे हेतुपुरस्सर घडत असतं, हेतू धरून या ठिकाणी चालणारं काम आहे अध्ययनाचं. मग हे अध्ययन करत असताना अध्ययनाच्या उपपत्ती म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये कुठल्या बाबी समाविष्ट होतात अध्ययन उपपत्तीमध्ये. ही एक प्रक्रिया आहे, अध्ययनाची उपपत्ती ही एक प्रक्रिया आहे. कशी, शिकण्याची प्रक्रिया कशी चालते, म्हणजे शिकणे कसे असते की कसे चालते हे बघितलं जातं. त्यासाठी महत्वाचे घटक कुठले असतात, शिकण्यासाठी कुठले घटक महत्वाचे असतात. मग त्यामध्ये विद्यार्थी आलं, अभ्यासक्रम आलं, वेळापत्रक आलं, शिक्षक आलं, अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्रे आले. म्हणजे यामध्ये कुठले महत्वाचे घटक असतात ते, परस्पर संबंध, शिकणे कसे घडते, कोणत्या अटीमध्ये घडते, याचा परिणाम काय असतो, या सर्व बाबीचं स्पष्टीकरण देणारा हा एक समूह आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्टली अशी व्याख्या विचारली जाणार नाहीये की अध्ययन उपपत्ती म्हणजे काय. फक्त तुम्हाला समजून घ्यायचंय की अध्ययन उपपत्ती म्हणजे काय असतं, की शिकणे कसे घडते किंवा शिकत असताना कुठल्या पद्धती राबवायचे, कुठल्या घटकांना महत्त्व द्यायचं, कुठले घटक यामध्ये येतात, त्यांचा परस्पर संबंध काय असतो, या सगळ्याचा एक समुच्चय आहे ज्याला आपण अध्ययन उपपत्ती म्हणतो. तरी सुद्धा एक शॉर्ट बट स्वीट मध्ये एक व्याख्या तुमच्यासाठी म्हणून मी सांगतोय की शिकण्याच्या प्रक्रियेमागे काय कारणे आहेत, कुठले घटक आहेत आणि कुठल्या पद्धती वापरल्या याचं हे स्पष्ट इथं करत असतात. शिकण्यामागची कारणे, त्याचे घटक आणि त्याची पद्धती इथं स्पष्ट केली जाते, त्याला आपण अध्ययन उपपत्ती म्हणतो. ठीक आहे, डन. आता आपल्याला या ठिकाणी काय केलं, चांगली कमेंट आहे. ठीक आहे, मिस्टर केडी म्हणतात मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या ह्या उपपत्त्या आहेत, ओचापाते. ठीक आहे, हा ओठाठेव केलेली आहे. ठीक आहे, चांगले केले, त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला हा विषय अधिक रुचीने समजण्यासाठी मदत होते. फक्त परीक्षा देताना किचकट जातं, बाकी काही नाही. तसा इंटरेस्टिंग विषय आहे हा. ठीक आहे, आता अध्ययन उपपत्ती म्हणजे आपण सर्वसाधारणपणे समजलं की शिकण्याची ही एक प्रक्रिया आहे. शिकण्याच्या प्रक्रियेमागे कुठले कारण, कुठले घटक असतात, कुठल्या पद्धती असतात, ह्या सगळ्यांचा ओहापोह कशात असतो, अध्ययन उपपत्तीमध्ये असतो. ठीक आहे, चला. नाही, सगळे ऍप्लिकेशन बेस्ड मध्ये येत नाहीत. प्रश्न घेणार आहे मी. उपपत्त्या झाल्यानंतर फॅक्च्युअल डाटा भरपूर आहे. टेट परीक्षा देताना मी म्हणलं असतं की ऍप्लिकेशन बेस्ड असतात,
इथं नाही, इथं कंटेंट वरती महत्व आहे. ठीक आहे. आता ह्या अध्ययन उपपत्त्या मांडत असताना सगळ्यात प्रथम अध्ययन उपपत्त्या ह्या 3 प्रकारात मांडल्या गेल्या. 3 प्रकार ह्याच्या वर्गीकरण याचं करण्यात आलं. आपल्याला अभ्यास करत असताना थोडंसं सोपं पण जातं आणि थोडंसं अवघड पण जातं. का अवघड जातं ते पुढे सांगतो मी. या ठिकाणी 3 उपपत्त्यांचे 3 प्रकार मूळतः पाडले त्यांनी. आता पहिला प्रकार होता या ठिकाणी सहचारीवादी उपपत्ती. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरा प्रकार आहे आधुनिक उपपत्ती. म्हणजे आपले हे जे लेक्चर चालणार आहेत पुढचे 3-4 दिवस या सगळ्या बाबीवरती चालणार आहेत. ठीक आहे. पहिली उपपत्ती कुठली आहे? सहचार्यवादी उपपत्ती, जिथं सहसंबंध असतो. 2 घटक महत्वाचे असतात. देणारा घेणारा म्हणू शकतो आपण. इथं सहसंबंध असतो. 2 बाबीमधला इंटरॅक्शन असतो. त्याला या ठिकाणी सहचार्य म्हणतो, साहचर्य म्हणतो. ठीक आहे. दुसरी उपपत्ती आहे ज्ञानात्मक, म्हणजे इथं बुद्धीचा कुठंतरी संबंध लागतो. ज्ञानाशी संबंधित ही बाबी आहे म्हणून ज्ञानात्मक उपपत्ती आहे. या सहचार्यवादी उपपत्तीमध्ये 6 उपपत्त्या आहेत. ज्ञानात्मक मध्ये 6 उपपत्त्या आहेत आणि आधुनिक उपपत्ती म्हणजे जे आजच्या काळामध्ये चालत आहे याला या ठिकाणी आधुनिक उपपत्ती म्हणतो. या आधुनिक उपपत्तीमध्ये एकूण 3 उपपत्त्या येणार आहेत. मग यामध्ये 6, 6, 12 आणि 3, 15. फक्त आपल्याला 15 उपपत्त्या बघायच्यात आणि 2 ते 3 मार्क घ्यायचे हक्काचे. किती सोपं आहे. लिहून घ्यायचं नाही, लिहून घ्यायचं नाही, काहीच लिहून घ्यायचं नाही. पुस्तक समोर असेल तर समोर ठेवायचं. आता एक काम करायचं, पुस्तक ज्यावेळेस तुम्ही वाचाल, नोट्स वाचाल, त्यावेळेस आता समजा मी आज अध्ययन उपपत्त्या शिकवतोय ना, तर तुम्ही आदल्या दिवशी वाचा. म्हणजे काय होईल की मी जेव्हा शिकवत असेल त्यावेळेस तुम्हाला तो लक्षात येऊन जाईल पॉइंट. किंवा मी शिकवल्यानंतर तुम्ही रीड करा, तुम्हाला आणखीन परफेक्ट समजेल. खूप जास्त इम्पॅक्ट होईल याचा. ठीक आहे. आता ह्या सहचार्यवादीचे 6 उपपत्त्या, याचे 6 उपपत्त्या आणि याचे 3 उपपत्त्या असे आहेत. हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तिथं सरळ परीक्षेत प्रश्न येतो, सहचार्यवादी उपपत्तीपैकी खालील कुठल्या शास्त्रज्ञ समावेश होतात, ज्ञानात्मक मध्ये समावेश होणारे कुठले शास्त्रज्ञ आहेत, की डायरेक्टली प्रश्न असतो. फॅक्च्युअल म्हणजे तुम्हाला ह्या 6 उपपत्त्या यातल्या आहेत हे ओळखता आलंच पाहिजे. आधुनिक उपपत्ती 3 कुठल्या आहेत हे माहिती असायलाच पाहिजेत. तर तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न आहे. डायरेक्ट फॅक्च्युअल आहे 2024 चे. ठीक आहे. मी PYQ पण या ठिकाणी प्रत्येक सहचार्याच्या नंतर कसे प्रश्न आले, ज्ञानात्मक नंतर कसे आलेत, आधुनिक नंतर कसे आलेत, त्या उपपत्त्या खाली मी प्रश्न घेतलेत. ठीक आहे. आता या ठिकाणी पहिली उपपत्ती आपल्याला आज डिटेल्स मध्ये बघायचं, ती आहे सहचार्य किंवा त्याला साहचर्य म्हणतात. ठीक आहे. ही उपपत्ती आहे. जनक जर विचारायला गेलं तर त्यांना इव्हान पॅव्लोव यांना म्हणता येईल. ठीक आहे. सहसंबंध या ठिकाणी इव्हान पॅव्लोव यांचं म्हणता येईल. फक्त 15 उपपत्त्या आहेत. मार्क देणार आहेत, पण एवढं मात्र मी हमखास सांगतो की एवढ्या उपपत्त्यातून तुम्हाला या ठिकाणी 4 मार्क 5 मार्क ही म्हणलं तरी हरकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, इथं मार्क फिक्स येतील. ठीक आहे. आता सहचार्य किंवा साहचर्य म्हणजे काय? साहचर्याचा अर्थ होतो सहसंबंध. सहसंबंध बनवण्यासाठी 2 व्यक्ती किंवा 2 घटना गरजेच्या असतात. पहिली घटना यातली महत्वाची आहे उत्तेजन किंवा उद्दीपक. समजून घ्या बरं का, हे खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेस कुठलीही उपपत्ती समजत असताना हे समजणं गरजेचं आहे. साहचर्य म्हणजे काय? सहचर्य म्हणजे सहसंबंध. सहसंबंधासाठी 2 बाबी घटना महत्वाच्या असतात. या प्रत्येक उपपत्त्यात, या 6 उपपत्त्यामध्ये हे बाबी येणार म्हणजे येणार. पहिली गोष्ट आहे उत्तेजन किंवा उद्दीपक म्हणतो आपण, स्टिम्युल्स म्हणतो या ठिकाणी. उद्दीपित करणारी बाब, उद्दीपक. ठीक आहे. आणि त्या उद्दीपकाला किंवा उत्तेजनाला जे रिस्पॉन्स दिला जातो त्याला म्हणतो प्रतिसाद किंवा त्याला प्रतिक्रिया असं म्हणतो. काही ठिकाणी प्रतिचार, परीक्षेमध्ये प्रतिचार हा शब्द तिथं वापरला जातो. काय? प्रतिचार. त्याचा अर्थ काय होतो? प्रतिसाद, प्रतिक्रिया. तुम्ही पर्यायी शब्द कुठलाही वापरू शकता. परीक्षा आपलं मानसशास्त्र सरळ भाषेत विचारतच नाहीये, त्या ठिकाणी थोडंसं मानसशास्त्रीय शब्दात विचारलं जातं. चेतना म्हणतात इथं, काही ठिकाणी चेतक, चेतना देणारा, प्रेरणा देणारा. उद्दीपक आणि प्रतिसाद म्हणजे याला या ठिकाणी एस आणि आर हा बॉन्ड बनणारा असतो. SR बॉन्ड बनतो. स्टिम्युल्स अँड रिस्पॉन्स म्हणजे SR चा हा बॉन्ड असतो. उद्दीपक आणि प्रतिसादाची ही एक प्रक्रिया आहे. दोघांमध्ये हा सहसंबंध असतो. या दोघांच्या संबंधावरती इथं भर आहे. या प्रक्रियेला सहचार्यता असं म्हणतात, असोसिएशन असं म्हणता येईल. सहसंबंध बनवणे
ठीक आहे. आता यावरती आधारित ही उपपत्ती सहचार्यवादी उपपत्ती आहे, त्याला साहचर्यवादी उपपत्ती सुद्धा असं म्हणतात. क्लिअर आहे? बाउन्स झाला असेल थोडंफार, कारण नवीन कठीण शब्द आहेत ना, यात काही अवघड नाहीये. उत्तेजन किंवा उद्दीपक, ज्याला आपण स्टिम्युल्स म्हणतो त्याला यस, आणि रिस्पॉन्स जो असतो त्याला आपण म्हणतो आर. यस आणि आरचा बॉन्ड आहे कशामध्ये? सहचार्यामध्ये. क्लिअर? आता इथं याच्या पुढे येऊयात. सगळ्यांनी एकदम शांततेमध्ये लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला फक्त ऐकून सुद्धा सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होतील, एवढा विश्वास ठेवा. सगळं तुम्हाला समजेल याच भाषेत सांगणार आहे. सहचार्यवादी उपपत्ती एस आरचा बाउंड असणार आहे. क्लिअर? उद्दीपक आणि त्याला मिळणारा रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद एस आर. ठीक आहे. आता या सहचार्यामध्ये किती उपपत्त्या आहेत? 6 उपपत्त्या आहेत. वारंवार मी याचा उल्लेख करेन. जोपर्यंत हे 6 उपपत्त्या होणार नाही तोपर्यंत मी उल्लेख करत जाणार आहे, कारण तुम्हाला इथं पाठच होऊन जाईल, शिकत असतानाच पाठ होऊन जाईल. पहिली उपपत्ती आहे प्रयत्न प्रमाद, थॉर्नडाईक साहेबांची उपपत्ती. चुका आणि शिका असं सुद्धा म्हणतात, ट्रायल अँड एरर सुद्धा म्हणतात, सहसंबंध उपपत्ती असा सुद्धा शब्द आहे. शिकणार आहे, डिटेल्स मध्ये शिकणार आहेत. फक्त सध्या या 6 मध्ये सहचार्यवादी उपपत्तीमध्ये कुठल्या उपपत्त्या येतात यावरती प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी अभिजात अभिसंधान पॅव्लॉव यांची आहे, साधक अभिसंधान आहे स्किनर यांची, BF स्किनर यांची साधक अभिसंधान आहे. वॉटसन यांची वर्तनवादी उपपत्ती आहे. ग्रुथी यांची सुद्धा आहे सानिध्य अभिसंधान उपपत्ती. ठीक आहे, ग्रुथी यांची सानिध्य अभिसंधान उपपत्ती आणि हल्ल यांची पद्धतशीर वर्तन उपपत्ती आहे. अशा 6 उपपत्त्या आहेत. ठीक आहे. आता यातले अर्धे नाव तुम्हाला माहिती असतील. कुणाची माहिती असणार आहे तेही सांगतो. थॉर्नडाईक, पॅव्लॉव आणि स्किनर इथपर्यंत तुम्हाला भरपूर माहिती आहे. काही जणांना वर्तनवादी माहिती आहेत, पण काही जणांना हे 2 नावं माहीत नाहीयेत किंवा अवघड जातात. ग्रुथी आणि हल्ल यांचं नाव या ठिकाणी प्रकर्षाने परीक्षेत विचारलं जातं. आयोग पण फिरकी घेतं आपली. जे माहिती असतं त्याच्यावरती नाही विचारणार, जे नाही माहिती त्याच्यावरती प्रश्न टाकतात. ठीक आहे. आपल्याला पण काय करायचं, आपण पण उलट्या दिशेने जायचं. आपण पण जे अवघड आहे त्याच्यावर जास्त अभ्यास करायचा. सोपं आहे ते तर माहीतच आहे, सगळ्यांना येणारच आहे. आता आपल्याला एक एक करून या 6 उपपत्त्यांची माहिती बघायची. प्रयत्न प्रमाद, थॉर्नडाईक, अभिजात अभिसंधान, पॅव्लॉव, साधक अभिसंधान, स्किनर, या ठिकाणी वॉटसन यांची वर्तन. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुथी यांची या ठिकाणी सानिध्य अभिसंधान, हल्ल यांची या ठिकाणी पद्धतशीर वर्तन उपपत्ती. असे वेगवेगळ्या प्रकारचे 6 उपपत्त्या या साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येतात. हा, अंकिता मॅम, प्रत्येकाचे नवीन नवीन उपपत्त्या असतात, प्रत्येक घटकाला धरून उपपत्त्या असतात. यांचे तिथंही होते संक्रमणामध्ये, पण इथं पण येणार आहेत. ठीक आहे. आपण टेक्निकली अभ्यास करायचा. आता आपण एक एक करून उपपत्ती पाहूयात. हे दररोजचं दिसेल. पहिली प्रयत्न प्रमाद उपपत्ती अतिशय सोपी आणि असं वाटतं की आपल्या घराच्या बाजूला राहणारी उपपत्ती आहे. मानसशास्त्र म्हणजे सगळा ह्या उपपत्तीचा अभ्यासच आहे जणू एकंदरीत. म्हणजे ह्याच्या बाहेर काही मानसशास्त्रच नाही असं आपल्याला वाटतं. अशी ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रायल अँड एरर उपपत्ती म्हणतो आपण या ठिकाणी मेथड. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये चुका आणि शिका हे पण शब्द वापरलं जातं. याला नाव येतं परीक्षेमध्ये सहसंबंध उपपत्ती. ठीक आहे. सहसंबंध उपपत्ती सुद्धा म्हणून ओळखलं जातं. ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे. कोणी मांडली? ऑब्वियस आहे, आपण लहानपणापासून जाणल्यासारखं यांना जाणतोय. एडवर्ड थॉर्नडाईक यांचं. एडवर्ड थॉर्नडाईक यांची ही उपपत्ती आहे. अगदी B.Ed पासून आपण यांना ओळखतो. मग ह्याच्यावरती जास्त भर द्यायची गरज नाही. ट्रायल अँड एरर, थॉर्नडाईक यांची अध्ययन विषयक उपपत्ती सगळ्यात अगोदर यांनी मांडली, म्हणून सर्वप्रथम मान त्यांना दिला जातो. आपले मानाचे गणपती आहेत थॉर्नडाईक साहेब. ठीक आहे. D.Edला असताना B.Edला असताना पासून आपण त्यांना दिलेलं आहे मान. तर यामध्ये सगळ्यात अगोदर उपपत्ती मांडली, हे सगळ्यात अगोदर उपपत्ती अध्ययन उपपत्ती मांडणारे शास्त्रज्ञ आहेत. दुसरी गोष्ट, ॲनिमल इंटेलिजन्स नावाचा ग्रंथ मांडला आणि त्यामध्ये ही उपपत्ती त्यांनी मांडलेली. ॲनिमल इंटेलिजन्स, प्राण्यांचा अभ्यास करत असताना त्यामध्ये त्यांनी ही या ठिकाणी चुकून उपपत्ती मांडली आणि आपल्या मानसशास्त्रज्ञांनी घेतली. असं झालं का? नाही, प्राण्यांचा ते ऍक्च्युली अभ्यास करायचे आणि त्यामध्ये त्यांनी प्राण्यांचं वर्तन कसं घडतं ह्याच्याविषयी त्यांना ज्ञात झाला आणि त्यांनी त्या आपल्या पुस्तकामध्ये ॲनिमल इंटेलिजन्स नावाचा, ॲनिमल म्हणजे काय? प्राणी त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी ही उपपत्ती मांडलेली.
एडवर्ड थॉर्नडाईक यांनी. आता पुढं शिक्षणातील वर्तनात्मक बदलांचं शास्त्रीय निरीक्षण करणारा हा पहिला मानसशास्त्र आहे. म्हणजे शिक्षणात वर्तनात्मक बदल काय घडतात ह्याचं निरीक्षण करणारा हा पहिला शास्त्रज्ञ आहे. शिकणे म्हणजे काय, त्यांनी शिकण्याचं एक इथं सांगितलं, एक मेसेज दिला की शिकणे काय असतं. तर अनेक प्रयत्न करून चुकांमधून योग्य उत्तरापर्यंत पोहोचणे, तसेच त्याच उत्तराशी मजबूत मानसिक संबंध निर्माण होणे. म्हणजे काय म्हणलेत की शिकणे म्हणजे काय आहे, तर अनेक प्रयत्न करायचे आणि या प्रयत्नांती या ठिकाणी चुका होतात आणि त्या चुकातून शिकायचं. असं करत करत आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचं आणि उत्तर आल्याच्या नंतर त्या घटनेसोबत चांगला संबंध प्रस्थापित करायचा, म्हणजे शिकणे. चुकातून शिकणे, आपल्या प्रयत्नातून आणि चुकातून शिकणे ही बाब त्यांनी अतिशय महत्वाची आपल्यासाठी दिलेली आहे. अध्ययनासाठी आणि शिक्षणासाठी किंवा व्यक्ती जीवनासाठी ह्यांनी सांगितलेली बाब ही अतिशय महत्वाची वाटते. चुकातून शिकायचंय, आपल्याला पण लागू होतो. ठीक आहे, बऱ्याच चुकातून आपण शिकत असतो आणि शिकणं गरजेचं पण आहे. ठीक आहे, कुणाकडून चुका होणार नाहीयेत. ठीक आहे, आता त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यावरती वेगवेगळे प्रयोग केले होते. तर ह्यांचा प्रयोग ह्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीवरती कुठल्या प्राण्यावरती प्रयोग केला असा पण प्रश्न विचारला जातो. तर त्यांनी प्रयोग केलेले प्राणी आहेत कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या, या सगळ्यावरती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून पाहिलेले आहेत. ठीक आहे, मग जर विचारलं तर या ठिकाणी कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या असं तुमचं उत्तर यायला हवं. पुढं मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या अध्ययनात याचं साम्य त्यांना आढळून आलं. ते जेव्हा प्रयोग करायचे त्यावेळेस त्या ठिकाणी काय करायचं की यामध्ये की मानव आणि मानवेतर जे प्राणी आहेत यांचं अध्ययन म्हणजे शिकण्याची जी प्रक्रिया आहे मानवाची आणि इतर प्राण्यांची, त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी साम्य आढळलं. ठीक आहे, म्हणूनच त्यांनी या ठिकाणी त्यांचा प्रयोग जो अॅनिमल इंटेलिजन्स होता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या उपपत्तींचा तिथं उल्लेख केलेला आहे. मानवावर प्रयोग या ठिकाणी प्राण्यावरती प्रयोग केला आणि त्याचा ऍप्लिकेशन या ठिकाणी मानवावरती होतं हे त्यांना सिद्ध झालं. कुठंतरी साम्य वाटलं. उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यात सहचार्य निर्माण होणे म्हणजे अध्ययन असं त्यांनी व्याख्या मांडली. उद्दीपक आणि प्रतिसादामध्ये एक सहसंबंध निर्माण होणे म्हणजे अध्ययन अशी त्यांनी इथं व्याख्या मांडलेली. ठीक आहे, आता काय म्हणता येईल, उद्दीपक आणि प्रतिसाद यावर भर म्हणून यास सहसंबंध उपपत्ती म्हटलं जातं. का तर इथं उद्दीपक प्रेरणा देणारा आणि प्रतिसाद ह्याच्यात संबंध निर्माण होतो म्हणून त्याला सहसंबंध उपपत्ती सुद्धा म्हटली जाते. हे कदाचित तुम्ही कधी ऐकलं नसेल की सहसंबंध उपपत्ती म्हणतात. लक्षात ठेवा, हे नवीन पॉइंट आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत तुम्हाला बाउन्स थोडंसं झालेलं असेल, थोडंसं बोरिंग झालेलं असेल. इंटरेस्ट कुठे येणार आहे त्यांच्या प्रयोगामध्ये. आता आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळा आपण ह्या मांजर बघितलेला असेल, फडके प्रकाशनमध्ये उत्कर्षाने जाणवलेला असेल की मांजरावरती त्यांनी प्रयोग केला. एक मांजर आहे, त्याला कूटपेटीमध्ये ठेवलेला आहे आणि त्या मांजराला एक छोटीशी खिडकी दाखवली आणि त्या खिडकीच्या बाहेर दाराच्या तिथं एक मासा असं एका प्लेटमध्ये ठेवलेलं होतं. समोर एक दोरी लटकवती ठेवलेली आहे. मांजराला जोपर्यंत मध्ये बंद केल्या त्याला लगेच मासे खावायची इच्छा झाली का नाही, त्या ठिकाणी त्याला भूक लागली जेव्हा, त्यावेळेस त्याला वाटलं की ते मासे मला खायला पाहिजेत. बाहेर मासा दिसतो परंतु तिथपर्यंत पोहोचत नाहीये. मग काय करायला पाहिजेत, या मांजराने आपल्या परीने प्रयत्न करायला सुरुवात केली. काय करायला लागलं, पहिल्यांदा तर ओरखडायला लागलं, तिथं इकडं तिकडं बोचकारणं सुरू केलं त्यांनी. आपले पंजे मारायला लागला, चुका इकडे तिकडे करायला लागला, तडफडायला लागला. ते मासे खायला भेटत नव्हते म्हणून तो प्रयत्न करत होता की मला कशा पद्धतीने ते घेता येईल. म्हणजे या ठिकाणी त्याचं या मांजराचं प्रयत्न सुरू झाले. प्रयत्न सुरू असताना योगायोगाने त्याचा हात या दोरीला लागला आणि दोरी ओढली गेली. या दोरी ओढल्यानंतर हे समोर जे मासं दिसायचं ते त्याला दिसलं आणि त्याला तो मासा मिळाला खायला. मग साहेब तिथं थांबले नाहीत, थॉर्नडाईक साहेब एकदाच प्रयोग करून त्यांनी थांबले नाहीत. मग त्याला पुन्हा पेटीत बंद केलं, पुन्हा मासा बाहेर ठेवला. मग काय, पुन्हा मांजराची धावपळ सुरू झाली. मासे खाण्यासाठी भूक लागलं की पुन्हा त्याच्या या ठिकाणी योगायोगाने ते दोरी ओढायला जायचं आणि पुन्हा मासे भेटायचं. मग अशी क्रिया हे वारंवार होत गेली आणि ते करत असताना या मांजराला एक ज्ञात झालं. त्याच्या प्रयत्नातून, त्याच्या चुकातून, हे जो चुका करायचं जो प्रमाण होतं, पहिल्यांदा खूप जास्त ओरखडायचं, इकडं तिकडं ओढायचं. पण जसं त्याला ज्ञात झालं की ही दोरी ओढल्या मला मासं भेटतं, हे कसं झालं, त्याचं चुकाचं प्रमाण कमी होत शेवटी त्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलं. मला भूक लागली, मस्त आरामात दोरी ओढा, मासे खा.
हे झालेलं त्याला प्राप्त झालेलं ज्ञान आहे. कशातून प्राप्त झालं? त्याच्या चुकातून प्राप्त झालेलं ज्ञान आहे. प्रयत्न करत असताना चुकांचं प्रमाण कमी होत जातं आणि त्याला यश मिळतं, हे याच्यातून सिद्ध झालं. काय अवघड? अगदी सोपे आणि सुटसुटीत आहे. अगदी सोपे आणि सुटसुटीत आहे. ठीक आहे. इथं बनला या ठिकाणी उद्दीपक आणि त्याला मिळालेला हा प्रतिसाद, रिस्पॉन्स. ह्याचा हा प्रयोग आहे मांजरावरचा. मांजरा मासा यांच्यावरचा हा प्रयोग होता. मग ह्याच्यावरती त्यांनी या ठिकाणी ह्यांना प्राप्त केलेलं ज्ञान कशावरून होतं? प्रयत्नातून, चुकातून ह्यांनी शिकलं ह्या मांजरांनी. हे या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्यासाठी महत्वाची बाब आहे. मग आणखीन एकदा आपण थोडंसं पाहूयात. ह्यांनी जे केलं होतं तो बॉक्स जो होता त्याला पझल बॉक्स म्हणतात. त्यांनी मांजराचा हा प्रयोग केलेला होता, अतिशय महत्वाचा होता. एका भुकेलेल्या मांजराला एका बंद पिंजऱ्यात ठेवलं, त्याच्यानंतर बाहेर अन्न ठेवलं. मांजर सुरुवातीला विविध कृती करते, म्हणजे काय? ओरखडणे, उडी मारणे, रडणे या क्रिया करत असतो. आणि हे करत असताना चुकामधून योग्य लिव्हर म्हणजे दोरी ओढली जाते आणि दार उघडतं. पुढील वेळेस मांजर कमी चुका करतं आणि थेट लिव्हर दाबतं, म्हणजे दोरी ओढायला लागतं. मग यावरून काय लक्षात येतं आपल्याला की प्रयत्न प्रमादातून शिकणे, प्रयत्नातून आणि चुकातून शिकणे हे यांच्या प्रयोगातून सिद्ध होतं. ठीक आहे. हे यांच्या प्रयत्नातून सिद्ध होतं की प्रयत्न करत असताना चुका कमी होत जाणे आणि त्यातून शिकणे. हा थॉर्नडाईक यांचा प्रयोग आहे. दॅट्स इट. ह्याच्यामध्ये जास्त काही नाहीये. मग आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ह्याचे टप्पे किती होते? 4 टप्प्यातून हे प्रयोग सिद्ध झालं किंवा ही उपपत्ती आहे. काय आहे? पहिली गोष्ट, हेतू उद्दिष्ट स्पष्ट होतं. उद्दिष्ट असायला पाहिजेत. काय हेतू साध्य करायचं? मासे खाणे उद्दिष्ट होता. उद्दिष्टाकडे योग्य शोधात्मक हालचाली असणं गरजेचं आहे. त्या मांजराला भूक लागली आणि त्याला ते मासं खायचंय, त्याच्यासाठी तो उद्दिष्ट आहे किंवा त्याचा तो हेतू आहे. एकच मिनिट हा. त्या मांजराला तो समोर त्याचा जो माशाचा प्लेट ठेवलेला आहे ते त्याच्यासाठी उद्दिष्ट होता, त्याचा हेतू होतं की मला जेवण किंवा भूक लागलेली आहे, तो हेतू होता. त्या उद्दिष्टाकडे योग्य शोधात्मक हालचाली म्हणजे ते सक्सेस कसं मिळवायचं. आता तुमचा उद्देश काय आहे? सध्या टीईटी पास होणे हा तुमचा हेतू आहे. हा हेतू आहे तुमचा टीईटी पासच व्हायचे, हा निर्धार आहे तुमचा. आणि याच्यासाठी मग तुम्ही काय करताय? उद्दिष्टाकडे जाण्यासाठी योग्य शोधात्मक हालचाली करता. मग तुम्ही करणार, युट्यूब वरती सर्च करणार टीईटीचा अभ्यास कसा करावा. तिथं दिसणार त्या ठिकाणी मास्टर टीचरचं चॅनल दिसेल, इतरही चॅनल दिसतील. मग त्यामध्ये तुम्ही बघणार व्हिडिओ की मानसशास्त्र कोणी शिकवतंय, चांगलं शिकवतात शेख सर, चला ठीक आहे, बॅच परचेस केलेली. मग त्याच्यामध्ये शिकत असताना योग्य वाटलं मग पुस्तक तुम्ही खरेदी करताय, है की नाही? तुमची शोधात्मक हालचाल आहे, ते शोध घेताय तुम्ही ते उद्दिष्ट गाठण्यासाठी. पास व्हायचं ना शेवटी. योगायोगाने तुम्हाला यश भेटलं, आम्ही लाभलोय तुम्हाला. ठीक आहे. योगायोगाने काय होतं कधी कधी की त्या मांजराला दोरी योगायोगाने ओढली गेली आणि तिथं यश लाभलं, तिथं त्याला या ठिकाणी यश लाभलं, तो सक्सेस झाला. मग चुका कमी करत आणि हेतू इथं साध्य होतो. ठीक आहे. चुका कमी करत करत या ठिकाणी हेतू फायनली साध्य होतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रयत्न प्रमाद उपपत्तीचे 4 टप्पे सांगता येतील. उद्दिष्ट, उद्दिष्टाकडे शोधात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि चुका कमी होऊन हेतू साध्य करणे. अशा 4 टप्प्यातून ही प्रक्रिया चालत असते. ठीक आहे. आता याच्यानंतर आणखीन आपल्याला बाबी बघायच्या. फक्त फायदेच आहेत का? नाण्याची दुसरी बाजू पण आपल्याला बघायला पाहिजेत. सकारात्मक आणि नकारात्मक बाबी दोन्ही पाहिजेत. आता याची दुसरी जी बाजू आहे मर्यादा किंवा लिमिटेशन्स. पहिली गोष्ट, ही प्रगती सावकाश होते, वाटत नाही का तुम्हाला? या ठिकाणी अशा पद्धतीने शिकत राहिलं तर या ठिकाणी विद्यार्थी 3-4 चॅप्टर 3-4 घटक सुद्धा शिकणार नाहीये. थोडंसं वेळ खाऊ आहे, ह्याला आपण ह्याची मर्यादा म्हणू शकतो. मांजर बऱ्याच प्रयत्नानंतर यशस्वी होतो, म्हणजे त्याला प्रयत्न करत असताना खूप जास्त वेळ लागतो, म्हणजे प्रगती होते, हमखास होणारे, पण सावकाश होते, वेळ खाऊ आहे. यश काय होतं? बऱ्याच अंशी योगायोगाने लाभत असतं, योगायोगाने लाभत असतं. ही एक त्याची मर्यादा म्हणता येईल. श्रम जास्त लागतं, ते ओरखडणे, ओरडणे, रडणे, पडणे, हे सगळ्या गोष्टी आहे ना, थोडंसं जास्त श्रम लागतं, शक्ती जास्त खर्च होते, अनावश्यक हालचाली जास्त होतात. ठीक आहे. मग प्राप्त कौशल्य इतर ठिकाणी लागू होतीलच असं सांगता येत नाही. ठीक आहे. आता हे तुम्हाला थोडंसं लक्षात आलेलं नसेल. का बरं लक्षात येत नसेल? की जेव्हा प्राप्त केलं की दोरी वडून मासा भेटणे हे कौशल्य त्याने हस्तगत केलं, पण ज्या वेळेस समजा आपण दुसरी एखादी पेटी ठेवली आणि तिथं बटन दाबायचं ठेवलं,
की त्याला बटन दाबलं तर ते भेटलं पाहिजे. पहिल्या प्रयत्नात तो तिथं सक्सेस होणार आहे का? म्हणजे इथं दोरी ओढायचं कौशल्य तो इतर ठिकाणी लागू होईलच असं सांगता येत नाहीये. प्राप्त कौशल्य दुसऱ्या ठिकाणी लागू होईल का? नाही होणार. म्हणजे या ठिकाणी काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह बाबी असतात म्हणजे असतात. परीक्षेत पण विचारले जाऊ शकतात. मग आपल्याला ह्या बाबी समजून घेणं गरजेचं आहे. काही फायदे असतात, काही मर्यादा असतात, काही लिमिटेशन्स आहेत. मग यातले 4-5 बाबी जे जास्त निगेटिव्ह न सांगता एवढे निगेटिव्ह बाबी आपण लक्षात ठेवायच्या. पॉझिटिव्ह ठेवलेच, निगेटिव्ह पण लक्षात ठेवायच्या. आता याच्या पुढे आपण येऊयात की थॉर्नडाईक साहेबांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आणि अतिशय नेहमी परीक्षेला विचारणं जाणारी बाब म्हणजे त्यांचे शिक्षणाबद्दलचे 3 नियम. अध्ययनाबद्दलचे म्हणा, शिकण्याबद्दलचे म्हणा, एकदम व्यवस्थितपणे त्यांनी सांगितलेले 3 नियम आहेत. ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने समजणं गरजेचं आहे. आता त्यांचंच टॉपिक आहे नाही, ते शिकणं गरजेचं आहे. एका त्या पर्टिक्युलर वेळेसच ती बाब शिकली जायला पाहिजेत. थॉर्नडाईक साहेबांनी 3 महत्त्वाचे नियम सांगितले ज्याच्या मार्फत अध्ययन होतं किंवा ज्याच्या मार्फत शिक्षण घडत असतं. ते 3 नियम कुठले आहेत? पहिला नियम सगळ्यात अतिशय महत्त्वाचा नियम आहेत, हे आपल्यासाठी लागू होतात, शिक्षक म्हणून समजणं गरजेचं आहे आणि इथं टीईटी परीक्षा देण्यासाठी किंवा व्यक्ती म्हणून समजणं पण गरजेचं आहे. कुठलीही बाब, कुठलीही गोष्ट हस्तगत करत असताना सगळ्यात महत्त्वाची पहिली बाब कुठली असते? पहिला नियम कुठला महत्त्वाचा असतो? तो असतो तत्परतेचा किंवा तयारीचा नियम. त्याला सज्जतेचा नियम सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? सज्जतेचा नियम सुद्धा म्हणतात. सज्जतेचा नियम सुद्धा म्हणतात. तयारीचं थोडंसं झूम करतो, थोडंसं आणखीन झूम करतो आणि खाली घेतो. ठीक आहे. याला तत्परतेचा, तयारीचा नियम किंवा सज्जतेचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस म्हणतात. म्हणजे कुठलीही बाब हस्तगत करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमचं शारीरिक आणि मानसिक तयारी असणे आवश्यक असते. कशासाठी? समजा एखाद्या विद्यार्थ्याला अध्ययन करायचं किंवा तुम्हाला खूप अभ्यास करायचंय, पण हे अभ्यास करत असताना तुमची शारीरिक परिसीमा किंवा शारीरिक परिस्थिती तुम्हाला साथ देणारी पाहिजेत. समजा तुम्ही एक्झामच्या पिरियडमध्ये आजारी पडले, डेंग्यू, मलेरिया झाला किंवा चिकनगुनिया झाला किंवा तुम्ही सर्दी पडसं झालं, तर त्या ठिकाणी तुमचा अभ्यास हवा तसं होईल का? नाही. ह्याच्यासाठी काय गरजेचं आहे? तुमचं शारीरिक तयारी असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मानसिक तयारी असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे काय? या ठिकाणी फक्त फिजिकली नाही तर मेंटली स्टेबल सुद्धा असणं गरजेचं आहे. राग, चिडचिडपणा किंवा गोंधळलेल्या अवस्थेत आपला अभ्यास नाही होणार. मन शांत असलं पाहिजे या ठिकाणी तर अभ्यास होतं. म्हणजे एकंदरीत कुठलीही गोष्ट किंवा अध्ययन करत असताना तुम्हाला तयारी असायला पाहिजे. कशी? शारीरिक आणि मानसिक तयारी तुमची असली पाहिजे. मी परीक्षा पासच होणार आहे त्याच्यासाठी मला चांगलं राहायचंय, व्यवस्थित जेवण पण करायचं, वेळेवरती व्यायाम करायचा आणि हवं तेवढा अभ्यासाला वेळ पण द्यायचा आहे आणि मी हे पास होणारच, ही मानसिक तयारी. म्हणजे हा सगळ्यात अगोदर आणि महत्त्वाचा नियम असतो तत्परतेचा, तयारीचा, सज्जतेचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस. ठीक आहे. मग ह्याच्यात उदाहरण जर घ्यायचं झालं, विद्यार्थी शिकण्यासाठी उत्सुक असेल तर अधिक परिणामकारक शिक्षण होतं. जर विद्यार्थ्याची मानसिकता आणि शारीरिक क्षमता जर व्यवस्थित असेल तर तो शिकण्यासाठी अतिउत्साही असतो. आजारी जर असेल तर त्याला हवं तेवढंसं शिक्षण, त्याला अध्ययन भेटणार नाही. ठीक आहे. काय महत्वाचं असतं याच्यामध्ये? शारीरिक आणि मानसिक तयारी खूप गरजेची असते. दुसरा सगळ्यात महत्वाचा नियम त्यांनी सांगितलं सरावाचा नियम, पुनरावृत्तीचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. फक्त एक वेळेस एखादं ज्ञान घेतलं आणि ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील एवढे आपण अल्बर्ट आइन्स्टाईन नाही आहेत किंवा स्वामी विवेकानंद नाही आहेत. एकदा वाचलं, पुस्तकाचं पान फाडून टाकलं आणि तेवढा आपला आयक्यू भारी राहणार नाहीये. असेल एखादा दुसराचं कदाचित असू शकेल, मी डाऊट घेणार नाहीये. पण कुठलीही गोष्ट, एकच गोष्ट नाही, कुठलीही गोष्ट हस्तगत करत असताना तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. तुम्हाला त्याचा सराव, त्याची पुनरावृत्ती करणे खूप गरजेचं आहे. हा दुसरा नियम. पहिलं तयारीचा नियम, दुसरा आहे पुनरावृत्तीचा किंवा सरावाचा नियम. ह्याच्यामध्ये काय असतं? जास्त सरावाने संबंध हे बळकट बनतात. म्हणजे कुठलीही गोष्ट हस्तगत करत असताना तुम्ही जेव्हा वारंवार तुम्ही त्या गोष्टीचं रिव्हिजन कराल, सराव कराल, तर ती बाब तुमच्या म्हणजे अंगवळणी लागलेली असते, एकदम परफेक्ट बनत जाते. संबंध काय होतात? बळकट बनत असतात. मग ते गणितातली क्रिया असेल किंवा विज्ञानातले प्रयोग असतील किंवा मानसशास्त्र विषय असेल, तो पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा, एकच पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा, तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठेवण्यासाठी नाही, त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगला संबंध बनून जाईल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तयारी झाली, तत्परता झाली, त्याच्यानंतर सराव महत्वाचा आहे. आणि तिसरा नियम त्याने सगळ्यात महत्वाचा सांगितला, परिणामाचा नियम, ज्याला आपण लॉ ऑफ इफेक्ट्स असं म्हणतो.
काय परिणाम निघतो? शेवटी परिणाम काय निघतो? ठीक आहे, काय काय परिणाम निघतो? यशदायक कृती अधिक वेळा केल्या जातात. आता इथं मी सांगतो हा नियम कुणाला लागू आहे. इथपर्यंत आपलं ठीक होतं की हे आपल्याला लागू होतं, सगळ्यांना लागू होतं. इथं ॲज अ शिक्षक म्हणून आपल्याला या नियमाकडे बघायचं आहे. परिणामाचा नियम ॲज अ टीचर म्हणून आपल्याला इथं बघावं लागेल. भावी शिक्षक होणारे त्यांनाही माहिती आहे आणि जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांनाही माहिती आहे. यांच्यासाठी म्हणून मी सांगतोय की लॉ ऑफ इफेक्ट्स हा इथं खूप महत्त्वाचा ठरतो शिक्षक म्हणून. यशदायक कृती या अधिक वेळा केल्या जातात. अधिक वेळा का केल्या जातात? जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं तर ती कृती पुन्हा करण्याची शक्यता असते. एखादा चांगला प्रश्नाचं उत्तर आलं, त्याला भारी वाटतं की मी करू शकतो, त्याला पॉझिटिव्हनेस येणार आणि ती कृती तो पुन्हा करतो. चुकल्यानंतर थोडंसं कमी प्रमाणात करतो, पण जर यश मिळालं तर तो आणखीन उत्साहाने आणखीन डबल तो ती कृती करतो. म्हणजे यशदायक कृती या अधिक वेळा करण्यात येतात, पुन्हा पुन्हा केल्या जातात. मग त्यातल्या त्यात सुख देणारे जर असतील, जर सुख देणारं जर असेल तर ते संबंध दृढ होतात. म्हणजे काय? जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं, सरांनी शाबासकी दिली किंवा मुलांना क्लॅप वाजवायला दिलं किंवा एखादा स्टार दिला, एखादा स्टार देतो आपण विद्यार्थ्याला, फक्त स्टार दिला तरी तो नाचत पूर्ण गल्लीभर सांगतो की मला सरांनी स्टार दिलंय. आपलं काय पैसा गेला यात? पण त्या विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित झाला. तो दुसऱ्या दिवशी आणखीन पुन्हा उत्साहाने करेल आणि त्याचा स्टार बघून दुसरे 4 स्टार घेणारे विद्यार्थी तयार होतात. जे सुख देणारे असतील त्याच्यामुळे संबंध हे दृढ बनतात. त्याचा निगेटिव्ह पॉइंट आहे, जर दुःख देणारी बाब असेल तर तेव्हा संबंध हे क्षीण होतात. म्हणजे काय? जर एखाद्या वेळेस गणित चुकलं आणि शिक्षकाने त्याला काही बोललं नाही, त्याला प्रबलीकरण केलं नाही, त्याला प्रोत्साहन दिलं नाही, तर तो विद्यार्थी असा समजतो की मला गणित येतच नाही. मग त्या गणित विषयाबद्दल त्याचा जो बाउंड आहे, त्याचा संबंध आहे, त्या ठिकाणी क्षीण होतो, कुठंतरी कमी पडतो. आणि तुमच्या आणि माझ्यासारख्याच्या मनामध्ये कदाचित आत्ता येऊन कळतं की कुठंतरी हा जो दुःख देणारा आहे त्या बाबीमुळं मला इंग्लिश कमी येतं किंवा मला गणित कमी येतं किंवा मला विज्ञान विषयाची भीती का वाटत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी ह्या बाबीची कमतरता झालेली आहे. म्हणून तो विषय आपल्यासाठी क्षीण झाला, त्याच्याशी आपलं रिलेशन जास्त बनत नाही. एखादा विषय मराठी कोणाला आवडतो, कोणाला गणित आवडतं, कोणाला विज्ञान का आवडतो? कारण याच्यासाठीच आवडतं की तिथं सुख देणारा अनुभव, त्याच्यामुळं ते संबंध चांगलं बनतं. दुःख देणारी एखादी घटना घडली, समजा सायकल चालवणं खूप आनंददायक आहे आणि चालवत चालवत त्या ठिकाणी चैनमध्ये पाय अडकला किंवा एखादं बोट चेंबलं तर त्या ठिकाणी तुम्ही सायकल चालवणं सोडून देताय, कारण ते दुःख देणारी घटना घडली. इथं दिलंय योग्य उत्तर मिळालं की बक्षीस मिळतं, ट्रॉफी मिळतं, हे आनंददायक घटना आहे. पण सायकल चालवताना जर बोट अडकलं तर तुम्हाला ते निगेटिव्ह वाटतं. किंवा पापा की परी जेव्हा गाडी चालवायला लागतात तेव्हा एखाद्या वेळेस जर तुम्ही पडलंच, मग पडल्याच्या नंतर ती गाडी खूप वाईट वाटायला लागते, पुन्हा हातात घ्यावंसं वाटत नाही. ही दुःखद घटना ठरते. म्हणजे या ठिकाणी संबंध कसे होतात? क्षीण होत असतात. सुखदायक जर घटना घडल्या तर ते आनंददायक घडलं तर ते संबंध दृढ होतील, दुःख देणारे असतील तर त्या ठिकाणी क्षीण होत जातात. ठीक आहे. अशा प्रकारे थॉर्नडाईक साहेबांनी जे वापरलेले 3 नियम होते. पहिला आहे तत्परतेचा, तयारीचा नियम, दुसरा आहे सरावाचा नियम, तिसरा नियम आहे परिणामाचा नियम. आता होप सो या ठिकाणी तुम्हाला हे 3 नियम विसरणार नाहीयेत. परीक्षेत इथं उदाहरण दिलं जाईल किंवा इथं त्याचं स्पष्टीकरण दिलं जाईल आणि विचारलं जाईल की हा कुठला नियम आहे. मी फक्त या ठिकाणी मस्त तत्वज्ञान तुम्हाला देत नाहीये, परीक्षाभिमुख माहिती देतोय, मार्क्सवादी बनून मी तुम्हाला माहिती देतोय. मार्क्स येणार असतील तरच त्याला तेवढं वेळ देतोय. क्लिअर? ठीक. चला आता थोडंसं आपण पुढं पण जाऊयात. चांगलं वाटलं म्हणून एकाच ठिकाणी थांबणं पण चुकीचं ठरतं ना. परीक्षा आहे पुन्हा 23 नोव्हेंबरला. आता या प्रयत्न प्रमाद उपपत्तीचे, चुका आणि शिका, ट्रायल अँड एररचं सहसंबंध उपपत्तीचे शैक्षणिक महत्व काय आहे? शिक्षणात पण ह्याच्या काही बाबी बघायला पाहिजे ना. ठीक आहे. चला आता शिक्षणात महत्व काय? या उपपत्ती आपण पाहिल्या, मांजराचा प्रयोग पाहिलं, सगळं पाहिलं आपण. मग याचं शैक्षणिक महत्व पण बघणं गरजेचं आहे. काय असेल शैक्षणिक महत्व? शिक्षणामध्ये अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा हवी, उद्दिष्ट महत्वाचं आहे. का शिकायचंय?
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतो. शोध म्हणजे प्रेरणा. प्रेरणेसाठी काय आहे की गरज असणं गरजेचं आहे. तुम्हाला भूक लागली तर तुम्ही भूक मिटवण्यासाठी तुम्ही काम करायला लागताल. शोधामध्येच आहेत ना सध्या तुम्ही शिक्षक बनायचंय किंवा आपण टीईटी पास नाही व्हायचंय, गरज आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रेरणा तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत. अध्ययनासाठी प्रेरणेची गरज असते, हे एक महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे पूर्वीच्या चुका टाळून प्रयत्न केल्यास अध्ययन चांगले होते. पूर्वीच्या चुका जर टाळल्या तर अध्ययन चांगलं होतं. प्रयत्न करत असताना पूर्वीच्या चुका टाळायच्या आणि त्या चुकातून शिकायचंय. माणसाचं आयुष्य एवढं मोठं नाहीये की प्रत्येक चूक स्वतःनीच करून शिकायची. काही चुका ह्या इतरांच्या चुकावरून समजता येतात, त्या टाळता येतात. ठीक आहे. मग या ठिकाणी पूर्वीच्या चुका टाळायचा आणि प्रयत्न या ठिकाणी चांगले करायचे तर अध्ययन चांगलं होईल. ठीक आहे. दुसरं म्हणजे मानसिक आणि शारीरिक तयारी असणं गरजेचं आहे. लॉ ऑफ रेडीनेस, तयारीचा नियम, सज्जतेचा नियम. मानसिक शारीरिक तयारी गरजेची असते हे लक्षात येतं. वारंवार आवर्तने आवश्यक आहे. सरावाला इथं महत्व आहे. तिसरं म्हणजे अध्ययनार्थ्यांना सुखद अनुभव द्यायला पाहिजेत. म्हणजे विद्यार्थ्याने चुकलं तरी त्या ठिकाणी त्याला निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट नाही करायचं. चुकलं म्हणजे या ठिकाणी चौघांसमोर तिथं हिनवायचं नाही. आपण खूप जास्त आहेत म्हणून त्याला दाखवायचं नाही किंवा इतर मुलं कशी हुशार आहेत कंपॅरिझन तुलना तर कधीच करायची नाही. मग त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी न्यूनगंड बाळगतो की मी कुठंतरी कमी पडतोय असं समजेल. म्हणून त्या ठिकाणी त्याला या ठिकाणी काय करायचं, नेहमी सुखद अनुभव द्यायचा प्रयत्न करायचा. अरे येतंय तुझं, फक्त थोडंसं इथं असं चुकीचं झालेलं नाही, इथं हे थोडंसं दुरुस्त करायचं असं सांगू शकतो, थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये. ठीक आहे. तुला काहीच येत नाही, बस खाली, नाही हे नाही चालत, याच्यातून सुखद अनुभव नाही भेटणार. मन खूप नाजूक असेल, त्या ठिकाणी कोमल मुलं असतात, मायबापापेक्षा आपल्याला जास्त मानतात, त्यामुळं त्याला जास्तीत जास्त सुखद अनुभव देण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. डन. आता थोडंसं पुढे जाऊयात. ज्यांना ज्यांना आहे बघा मध्येच कमेंट येतात, पुन्हा मी डिस्टर्ब होतो. पुढची उपपत्ती आपण बघू. ज्यांना पुस्तकं खरेदी करायचंय बाय नाव करा, पटकन ऑर्डरवरती जा, बाय नाव करा, पुस्तक घ्या. मस्त आहे, चांगलं नोट स्वरूपात. नाही लक्षात येत तर मी तुम्हाला लेक्चरच्या नंतर सांगतो कसं परचेस करायचंय. ठीक आहे. चला, सहचार्य उपपत्तीमध्ये आपण पहिली उपपत्ती पाहिली, प्रयत्न प्रमाद उपपत्ती. त्यातली दुसरी उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. काय आहे, नाव अवघड आहे. प्रयत्न प्रमाद कसं मस्त होतं, चुका आणि शिका म्हणलं संपलं. अभिजात म्हणजे काय, अभिसर तर नाहीये तिथं. अभिजात आणि अभिसंधान हे दोन शब्द आपण पहिल्यांदा समजून घेऊ. ह्याचं फोड केले म्हणजे या ठिकाणी ह्याची फोड केली तर मग आपल्याला लक्षात येणार आहे. ठीक आहे, गरजेचं आहे. पहिलं अभिजात म्हणजे काय, अभिजात कशाला म्हटलं जातं, ह्याचा शब्दशः अर्थ काय. अभिजात म्हणजे शुद्ध, नैसर्गिक, जन्मजात, मूळ स्वरूपात, अगदी मध्ये म्हणजे न्यूबॉर्न जसा असतो नवजात बाळासारखा. अभिजात म्हणजे काय, एकदम शुद्ध, नैसर्गिक, देवाचं रूपच. ठीक आहे. एकदम नवीन करकरीत असा असलेला नैसर्गिक, जन्मजात किंवा मूळ स्वरूपातला त्याला आपण म्हणतो अभिजात आहे. ठीक आहे, अभिजात आहे. दुसरं काय आहे, अभिसंधान. अभिसंधानाचा अर्थ काय होतो, अभिसंधान, ठाण मांडणे. काय आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला विशिष्ट उद्दीपक करणाऱ्या बाबी कुठल्या असू शकतात, ती घटना असेल, वस्तू असेल, आवाज असेल, ह्याच्यासोबत पुन्हा पुन्हा एखादी प्रतिक्रिया, वर्तन जोडली जाते, तेव्हा उद्दीपनावरती एक ठराविक सवयीसारखी शिकलेली प्रतिक्रिया तयार होते. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणा की एखाद्या बाबीची लागलेली सवय असते, त्याला आपण अभिसंधान म्हणतो. ते कशामुळे होतं की ठराविक सवयीसारखी ती शिकलेली प्रतिक्रिया असते. आता हे आपण शिकूयात की अभिजात आणि अभिसंधान कसा जोडला जातो हे आपण शिकणार आहेत. उपपत्ती आणि प्रयोगामार्फत हे शब्द आणखीन तुम्हाला चांगले उमगतील. ठीक आहे, ठीक आहे. हा, आता याच्यानंतर थोडंसं बघूयात, अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली. चुका आणि शिका थॉर्नडाईकने मांडली. तर अभिजात अभिसंधान कोणी मांडली, त्याला इंग्लिशमध्ये क्लासिकल कंडिशनिंग असं म्हणतात. ठीक आहे, बऱ्याच वेळा इंग्लिशमध्ये शब्द असतो. ठीक आहे. मग डॉक्टर इवान पॅव्लॉ यांनी ही अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. आपण अभिपाव म्हणूयात का याला, अभिपाव असं नाव दिलं तर लक्षात राहील का हो, आपणच शॉर्टकट तयार करत जाऊयात. अभिपाव खा. ठीक आहे. अभिजात अभिसंधान कोणाचे आहे तर इवान पॅव्लॉ यांचे आहे. असं आपण काहीतरी बनवूयात, आपल्या मनानच आपण शॉर्ट ट्रिक्स तयार करायचे असतात. ऍक्च्युली ते प्राणीशास्त्रज्ञ आहेत,
प्राण्यांचे डॉक्टर होते काहीतरी. मग त्याच्यामध्ये त्यांनी प्राण्यांच्या पचन क्रियेवरती संशोधन चालू होतं त्यांचं. आणि हे करत असताना त्यांना ह्याचा शोध लागला, अभिजात अभिसंधान उपपत्तीचा. प्राण्यावरती प्रयोग करत असताना त्यांच्या पचन क्रियेवरचा ते अभ्यास करत होते, संशोधन करत होते. त्या अंती त्यांना हा प्रयोग आणि ही उपपत्ती सुचली. अभिसंधानचा अर्थ काय होतो की एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच क्रिया नैसर्गिक प्रक्रिया घडवणे. सगळं बाउन्स होतं है ना. हा, शिकूयात. आता हा पहिला प्रयोग समजला ना, मग नैसर्गिक प्रतिक्रिया काय, नैसर्गिक चेतक काय, ह्या सगळ्या बाबी येतील. ठीक आहे, शिकूयात. इथं लगेच जास्त पॅनिक होऊ नका. प्रयोग झाल्यानंतर हे पुन्हा रिपीट येतो मी तुमच्यासाठी, समजलं का विचारायला. ठीक आहे, डन. मस्का पाव म्हणा म्हणतात. ठीक आहे, चला अभिपाव म्हणा, म्हणजे अभिजात अभिसंधान यांची उपपत्ती लक्षात राहील. आता अभिजात अभिसंधान म्हणजे एखाद्या तटस्थ उत्तेजनेला नैसर्गिक प्रतिक्रिया देणे. चला सोडून द्या, मी पुढे सांगतो तुम्हाला. शिकण्याचे तंत्र सततच्या एकत्रित अनुभवाने होते. शिकणे म्हणजे दोन घटकांमध्ये मानसिक संबंध आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सरळ सरळ सगळ्यात अगोदर आपण काय करूयात, यांचा कुत्रा बघूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे प्रयोग यांचा बघूयात. ठीक आहे, त्यांचा कशाचा होता, मांजराचा प्रयोग होता. यांचा कुठला आहे, कुत्र्यावरचा प्रयोग आहे प्रसिद्ध असा. मग यांनी साहेबांनी काय केले, पॅव्लॉव यांनी, की यामध्ये एक कुत्रा होता, त्या कुत्र्याला आणले. कुत्र्याला या ठिकाणी त्यांनी असे दोरी टाईप मध्ये त्यांनी बांधले व्यवस्थितपणे. भुकलेला कुत्रा आहे त्याला बांधले. बांधल्यानंतर त्यांनी काय केलं, सगळ्यात अगोदर ह्या कुत्र्याला भूक लागलेली होती. मग ह्या भूक लागलेल्या कुत्र्याला सगळ्यात अगोदर त्यांनी अन्न दाखवलं. अन्न काय आहे, अन्न काय आहे, अन्न हा नैसर्गिक चेतक आहे. काय आहे, नैसर्गिक चेतक आहे. ठीक आहे, अन्न हा नैसर्गिक चेतक आहे आणि त्याला भूक लागलेली आहे. नैसर्गिक चेतक होता अन्न. हे बघून ह्याच्या तोंडामध्ये लाळ आले. अन्न नैसर्गिक चेतक आहे. ठीक आहे, आणि ह्या कुत्र्याला भूक लागलेली होती, त्याच्यामुळं त्याची जी लाळ होती, लाळ काय आहे, तोंडात लाळ निर्माण होणे, हा एक नैसर्गिक प्रतिसाद भेटला त्याला. नैसर्गिक प्रतिसाद भेटला. काय, लाळ. लाळ असा असतो का, लाळ. ठीक आहे, चला इथं दिलेलं आहे पुढं की लाळ, लाळ असं येतं रे, लाळ. हा, हे लाळ हे नैसर्गिक प्रतिसाद आहे. चला शब्दावर न जाता आपण प्रयोगावरती जाऊयात. की कुत्र्याला अन्न दाखवलं, अन्न बघून त्याच्या तोंडामध्ये लाळ आली. मग साहेबांनी फक्त लाळ बघितली नाही, ती मोजली सुद्धा. त्यांनी त्याच्यासाठी त्याच्या तोंडामध्ये अशा नळ्या टाकल्या होत्या आणि इथं मोजण्याचं यंत्र ठेवलं होतं की किती लाळ गळते. मग त्याला अन्न दाखवलं की तोंडामध्ये त्याचं लाळ यायची. हे सगळ्यात पहिला प्रयोग करून बघितला की किती लाळ येते. मग दुसऱ्या वेळेस त्यांनी काय केलं, अन्न देत असताना त्या अन्नासोबत एक घंटी बांधली. अन्नासोबत काय केलं, एक घंटी वाजवायचं, बेल वाजवायची. अन्न आणि घंटी दोघं वाजायचे. अन्न आलं की घंटी वाज, अन्न आलं की घंटी वाज. तरी सुद्धा अन्न आणि घंटी वाजल्याच्या नंतर सुद्धा ह्याच्या तोंडामध्ये लाळ यायचं, लाळ यायला लागला. अन्न आणि घंटी वाजवायची. पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी फक्त अन्न दाखवलं होतं, लाळ आली. त्याच्यानंतर अन्नासोबत त्यांनी घंटा वाजवायची, तरी सुद्धा त्याच्या तोंडामध्ये लाळ यायला लागली. मग तिसऱ्या वेळेस त्यांनी काय प्रयत्न केला असेल, तिसऱ्या वेळेस त्यांनी डायरेक्ट या ठिकाणी अन्न दिलंच नाही, फक्त पहिल्यांदा घंटी वाजवली, फक्त घंटी वाजवली आणि घंटी वाजवून सुद्धा त्याच्या तोंडात लाळ यायला लागला. मग घंटी वाजवल्यास त्याच्या तोंडात लाळ आला आणि लाळ तितकीच होती जेवढी त्या ठिकाणी अन्न बघून सुरुवातीला आली होती. म्हणजे त्याला सवय जर कशी लागली की त्याला असं वाटायचं की घंटी वाजली म्हणजे मला खायला अन्न भेटणार आहे, हे त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आणि त्याच्यामुळं ती लाळ त्याच्या तोंडामध्ये निर्माण व्हायची. मग आता ह्याच्यातून काय सिद्ध करायचं आपल्याला मी हे पुढे सांगतो. शैक्षणिक महत्व अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, हा कुत्र्यावरती केलेला हा प्रयोग आहे. आता ह्याच्यानंतर आपण थोडंसं समजून घेऊ. हे प्रयोग करत असताना सगळ्यात अगोदर अन्नाची थाळी दिली त्यांनी. सगळ्यात अगोदर अन्नाची थाळी दिली, त्याच्या तोंडात लाळ येतं हे मोजलं. त्याच्यानंतर अन्नाच्या थाळीसोबत त्यांनी घंटा वाजवायला सुरुवात केली, तरी सुद्धा त्याच्या तोंडात लाळ आलं. अन्न पाहिले की लाळ सुटणे ही त्याची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्याला भूक लागली की त्याला लाळ सुटणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर
अन्नाची थाळी आणि घंटेचा आवाज अनेक वेळा ही कृती केली, काही एक दोन वेळेस नाहीये. अन्न आणि घंटा सोबत वाजवून त्याच्या मनामध्ये असं बिंबवलं की या ठिकाणी घंटी वाजली रे वाजली की अन्न भेटणार. म्हणजे इथपर्यंत त्याच्यावरती ते प्रयोग केला गेला. अनेक वेळा केल्यानंतर काही दिवसानंतर नुसता घंटेचा आवाज ऐकला तरी कुत्र्याच्या तोंडात लाळ सुटत असे. एकदम कुत्र्याच्या तोंडात लाळ सुटायची. लाळ मोजपात्रात म्हणजे ते लाळ मोजण्याचं एक पात्र होतं, तेव्हा ती प्रत्यक्ष अन्न दाखवल्यानंतर सुटणाऱ्या लाळ एवढीच त्याला आढळली. आता कुठं लाळेचं घेऊन बसलेत सर, का बरं घेतलेत? प्रयोग आहे, मी मनाने नाही सांगत, मला ते आवडणार पण नाही. पण या ठिकाणी सांगणं कर्तव्य आहे. सांगायचा हेतू काय होता की या ठिकाणी महत्वाचा त्यांचा उद्देश काय होता, ह्या 3 बाबीवरती होता. पहिली गोष्ट हिथं बघायचं. आता पहिल्यांदा नैसर्गिक उत्तेजन भेटलं. नैसर्गिक उत्तेजन काय होतं? त्याला मिळणारा अन्न, आणि त्याला या ठिकाणी नैसर्गिक प्रतिसाद मिळाला लाळेने. ह्या नॅचरली होणाऱ्या बाबी होत्या. त्याच्यानंतर तटस्थ उत्तेजन म्हणजे फक्त घंटीचा आवाज दिला तर त्याला फक्त घंटी जर ऐकवली असती तर त्याला लाळ आला असतं का? नाही. त्या घंटी सोबत त्याला अन्न दिलं म्हणजे नैसर्गिक उत्तेजन दिलं. मग त्याच्यानंतर फक्त घंटी ऐकून सुद्धा त्याला लाळ यायला लागलं. मग ह्याच्यामध्ये 3 प्रक्रिया घडत होत्या. सगळ्यात महत्वाच्या, नैसर्गिक चेतक म्हणजे काय? नैसर्गिक चेतक म्हणजे अन्न, आणि त्या अन्नाला मिळालं त्याला नैसर्गिक प्रतिसाद. म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद म्हणजे लाळ निघाली. दुसरं म्हणजे नैसर्गिक चेतक अन्न, आणि कृत्रिम चेतक कसा आहे? कृत्रिम आहे. अन्न हे नैसर्गिक होतं पण घंटा ही कृत्रिम आहे. कृत्रिम चेतक ह्याला जोडलं आणि त्याच्यानंतर सुद्धा नैसर्गिक प्रतिसाद मिळाला. आणि फायनली फक्त कृत्रिम चेतक दिलं तर त्याला नैसर्गिक प्रतिसाद मिळाला. पहिलं जर त्यांनी घंटाच फक्त वाजवली असती तर त्याच्या तोंडात लाळ आली असती का? नाही. ज्यावेळेस त्याला असं वाटलं की नैसर्गिक सोबत कृत्रिम चेतक भेटलं आणि त्याला ते जाणवलं, आणि त्याच्यानंतर फक्त कृत्रिम चेतकाने नैसर्गिक प्रतिसाद मिळायला लागला. ह्याच्यासाठी काय झालं? कृत्रिम चेतक म्हणजे घंटानाद हा त्याच्यासाठी या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, त्याला एक चेतक भेटलं, प्रेरणा देणारं घटक भेटलं, उद्दीपक भेटलं त्याला, आणि त्याला त्याने दिलेला हा प्रतिसाद होता लाळ. आता हे तुम्ही म्हणाल पण हे करत असताना लाळ सुटल्यानंतर अन्न देणे गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल सर त्या ठिकाणी लाळ आणि घंटा सोबत ठेवली आणि त्या ठिकाणी घंटा वाजली आणि त्याला लाळ आली म्हणून अन्न द्यायचं नाही. अन्न दिलं नाही तर मग त्याची लाळ गळणारच नाही पुढं. म्हणजे हे करणं गरजेचं आहे की त्याला लाळ सुटली तर त्याला अन्न दिलं पाहिजे. जर अन्न भेटणार नाही तर काय महत्वाचं आहे? मग या ठिकाणी हे देणं गरजेचं असतं. मग आता तुम्ही म्हणाल शिक्षणात काय उपयोग आहे? अतिशय महत्वाचा उपयोग आहे. अतिशय महत्वाचा उपयोग. प्रायमरी लेवलला खूप जास्त महत्वाचं म्हणतो मी. काय होतं, ज्यावेळेस नवीन गोष्टी शिकत असतो बालक, पहिलीला असेल बालवाडीला असेल, त्यावेळेस काय गरजेचं असतं? त्यावेळेस त्याला डायरेक्ट आलं वर्गामध्ये आणि आपण क ख ग घ असं शिकवायला सुरुवात केलं, क म ल आ असं शिकवायला गेलं तर असं होणार आहे का? असं नाही होणार. डायरेक्ट तो शिकणार नाहीये. मग काय गरजेचं असतं त्या ठिकाणी? नव्या गोष्टी किंवा शब्द जेव्हा शिकत असतो, कमळ, अननस, मग त्यावेळेस आपल्याला चित्र वापरावं लागतात, वस्तू, आकृत्या हे वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये त्याला या चित्रांची इथं जोड द्यायची, आणि जसं त्याला अवगत झालं, ते शब्द अवगत झालं की कमळाचं क आहे, कपाटाचं क आहे, कढईचं क आहे, मगरीचं असतं, मामाचं मामीचं असतं, हे लक्षात आल्यानंतर त्याला तुम्ही ते चित्र न दाखवलं तरी त्या ठिकाणी हे क आहे, हे म आहे, हे ते ओळखेल. म्हणजे कृत्रिम या ठिकाणी उद्दीपकाला तो नैसर्गिक प्रतिसाद द्यायला लागतो. ठीक आहे. हा त्यांचा प्रयोग आहे. आणखीन आपल्याला काय करता येईल अशा माध्यमातून? आपल्याला काय करता येईल? बरेच उदाहरणं आहेत. जसं राष्ट्रगीत सुरू झालं तर उभे राहणे ही क्रिया कुठून झाली? या ठिकाणी सवयीतून येते. या ठिकाणी त्याला लाभलेला तो म्हणजे जे भेटलेले गुण आहेत. राष्ट्रगीत सुरू झालं की उभं राहायचं, किंवा आनंदित झालं की टाळ्या वाजवायचे, वर्गात सर आलं की उभं राहायचं, नमस्ते करायचं, आमच्या वर्गात तुमचं स्वागत आहे, वर्गात शिकवताना शांत बसायला पाहिजेत, वर्गात आल्यास उभे राहायला पाहिजेत, म्हणजे शिक्षक वर्गात आलं तर उभं राहायला पाहिजेत. हे सगळ्या बाबी कशातून शिकायला भेटतात? अभिजात अभिसंधानातून. ठीक आहे. त्यांच्यामध्ये या ठिकाणी नैसर्गिक प्रतिसाद मिळतो त्या बाबीतून. हा यांचा प्रयोग होता महत्वाचा. ठीक आहे. याच्यामध्ये काय बाबी आहेत? उदाहरणं आणखीन जर घ्यायचं झालं
विद्यार्थ्यांनी शाळेची घंटा वाजली की तास सुरू होतो हे शिकले त्यांनी. घंटा वाजली की शाळा सुरू होते हे उदाहरण तुम्हाला पटेल. घंटा आणि शिकण्याचा अनुभव ह्याच्यामुळे काय काय निर्मिती झाली की अभ्यासाला प्रतिक्रिया, अभ्यासाची एक प्रतिक्रिया सुरू झाली की आता परिपाठ झालेला आहे, घंटा वाजली म्हणजे वर्गात जायचं आणि अभ्यास सुरू करायचा आहे. एक माइंडसेट बनलेलं आहे. दवाखान्याच्या वासाने लहान मुलाला इंजेक्शनची भीती का वाटते? कारण तिथं आलेला वास आणि त्याचं होणाऱ्या वेदना ह्याच्यामुळं त्याच्यामध्ये भीती निर्माण होते की तो इंजेक्शनचा वास आहे आणि मनामधली त्याची जी काही वेदना आहेत इंजेक्शनमुळे होणारी, ह्या दोघांमुळे त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये ती एक भीती निर्माण होते. ठीक आहे. आणखीन एक उदाहरण, जाहिरातीत एखाद्या ब्रँड सोबत लोकप्रिय जर गाणे लावले, एखादी जाहिरात आली आणि त्याच्यासोबत एखादं फेमस गाणं लावलं, मग काय होतं, तो ब्रँड आणि त्याच्यासोबत या ठिकाणी गाणे, ते मॅक्स फ्रेश आहे बघा, कोलगेट मॅक्स फ्रेश, ते सांगितलं इकडं मस्त हवेशीर गाणे वगैरे सुरू होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला एक सकारात्मक भावना निर्माण होतात, तिथेही तो वापर केला जातो. म्हणजे अशी ही अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळेस या ठिकाणी उपयोग होत असतो. ठीक. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. वैशिष्ट्ये काय? स्वतःहून घडणाऱ्या प्रतिक्रियावरती हे आधारित आहे, म्हणजे नॅचरली होणाऱ्या बाबीवरती हे महत्वाचं आहे. सततचा सराव आणि सहचार्यता आवश्यक आहे, सहसंबंध आवश्यक आहे. करेक्ट आहे. पुढचं, प्राणी आणि माणसाच्या वर्तनात ह्याचा वापर करता येतो. अगदी बरोबर आहे. मग ह्याच्यातून आणखीन काय बाबी होतात? भावना, सवयी, भीती या शिकलेल्या प्रतिक्रियामध्ये ह्या प्रभावी असतील. ह्या बाबी या ठिकाणी घालवू शकतो आपण. भावना बनवू शकतो, सवयी, भीती वगैरे या सगळ्या बाबीसाठी हे महत्वाचं आहे. या सगळ्या बाबीसाठी हे महत्वाचं आहे. ठीक आहे. हे सगळं घालू शकतो, भीती घालू शकतो, सवयी लावू शकतो चांगल्या. हे सगळ्या बाबीसाठी अभिजात अभिसंधानचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. पुढं आपण थोडंसं पाहूयात शैक्षणिक महत्व. शिक्षणात अभिजात अभिसंधानचं काय महत्व आहे? शिक्षणात अभिजात अभिसंधानचं काय महत्व आहे? योग्य सवयी लावता येतात, ह्याच्यासाठी महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे अध्ययनाची सवय लावता येते, अभ्यास करण्याची सवय लावता येते, चुकीच्या गोष्टी टाळता येतात, मुलांच्या वृत्ती बदलता येतात, मुलांच्या आवडी निवडी सवयी या ठिकाणी बदलता येतात. ठीक आहे. योग्य ट्रॅकवरती आणता येतात. वाईट सवयी, भीती, नाआवड हे घालवता येते. हे त्याचं काही शैक्षणिक महत्व आपल्याला सांगता येतील अभिजात अभिसंधान या उपपत्तीचे. ठीक आहे. काय बघता येईल आणखीन आपल्याला पुढं? थांबूयात. ठीक आहे. गायत्री मॅम, मी तुमचं ऐकलं बरं का, ऐकलं मी तुमचं. ठीक आहे. मी तुमचं ऐकलं. आज आपण 2 उपपत्त्या पाहिल्या. एक होतं प्रयत्न प्रमाद उपपत्ती आणि दुसरी होती या ठिकाणी अभिजात अभिसंधान उपपत्ती. उद्या काय बघायचं आपल्याला? साधक अभिसंधान आणि ह्याच्या पुढच्या उपपत्त्या. थोडंसं वेळ लागेल पण कन्सेप्ट क्लिअर होतील. वेळ लागू द्यात पण कन्सेप्ट क्लिअर होतील. एवढं आहे की परीक्षेच्या अगोदर सिलेबस कंप्लीट होईल, प्रश्नांचा सराव होणार आहे. फक्त उगाच पळायला, धावपळ करायला काही अर्थ नाहीये. ठीक आहे. चला, छान, चांगलं वाटलं ना लेक्चर? हो, आय नो दॅट. तुम्ही कुठपर्यंत सहन करू शकता हे मलाही माहिती आहे. त्यामुळे इथं थांबूयात आपण. उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा पुढचं आपण जाऊयात. 2 उपपत्त्या पाहिल्या, ह्याच्यावरती मी उद्या पण बोलणार. तुम्हाला थोडंसं प्रश्न विचारेल. सगळं टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावरती मी क्वेश्चन घेईल. चलो, ठीक आहे. थांबूयात या ठिकाणी. या ठिकाणी लगेच पुढं आहे ना, माझं मानसशास्त्राचं 2024ला झालेल्या पेपरचं विश्लेषणाचं व्हिडिओ असणार आहे. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी लाईव्ह बघा, अदरवाईज मी रेकॉर्डेडमध्ये ते पाठवून देईल. ठीक आहे. चलो, डन. ज्यांना पुस्तक हवं असेल त्यांच्यासाठी म्हणून जाहिरात आहे आपली. हे ॲडव्हर्टाइजमेंट करणं पण गरजेचं आहे. हे पुस्तक तुम्ही बाय करू शकता. आपल्या प्ले स्टोअरवरून ऑर्डर करा किंवा या ठिकाणी डायरेक्ट या नंबरवरती तुम्ही पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा 6363624047. याच्यावरती डायरेक्ट तुम्ही कॉल करा, पेमेंट करा, ॲड्रेस पाठवा, स्पीड पोस्टने तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. चला, ज्यांना पुस्तक मिळालंय खूप छान. तुम्ही पुस्तक वाचा, नक्की आवडेल. जिथं दुरुस्त्या असतील तिथं नक्की कळवा. मन मोठं आहे माझं, वाईट मानणार नाही. दुरुस्त्या नक्की करू आपण. ठीक आहे. चला, डन. उद्या पुढच्या उपपत्त्या बघू. ज्यांनी घेतले नसेल ते पुस्तक घेऊ शकता. थँक्यू सो मच सर्वांना. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.